नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि जगाच्या पाठीवरमध्ये आपण बघणार आहोत जगभरात नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडतात। सुरुवातीला बातमी आहे कोरोना संदर्भातली इटलीतली बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला। इथल्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाचा मोठा वाटा आणि त्यात कोरोना संकटातून इटलीतील पर्यटन व्यवस्था आता सावरताना दिसतोय। डिसेंबरच्या मध्यात इटालियन फेडरेशन ऑफ हॉटेल अँड टुरिझम असोसिएशनच्या माहितीनुसार आगामी क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये इटलीत लाखो लोक प्रवास करतील अशी अपेक्षा आणि त्यामुळे 90% लोक देशात प्रवास करण्याची योजना आखतायत असा डेटा सांगतोय। त्यात बहुतांश पर्यटकांनी इटलीतल्या गुब्बिओ शहराला पसंती दिल्याचं कळतं आहे। हे लोकप्रिय ठिकाण मानलं जातं। बँक ऑफ इटलीच्या मते 2021 मध्ये देशातील पर्यटन व्यवसाय 2019च्या तुलनेत 61.4% कमी झाला होता आणि या आकडेवारीत यंदाच्या क्रिसमसमुळे बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त होतीये। लंडन शहरात ओमायक्रॉन कोरोना व्हेरियंटचा संसर्ग झपाट्यानं होतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा उद्योग क्षेत्राचं मोठं नुकसान होतं। व्यवसायाचं नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक उपाययोजना करण्याची मागणी लंडनच्या महापौरांनी सरकारकडे केली आहे। रेस्टॉरंट्स, बार आणि थिएटर्स व्यवसायाचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी यात करण्यात आली आहे। सरकारनं वेळीच काही उपाययोजना केल्या नाहीत तर अनेक व्यवसाय ठप्प होतील। हजारो नागरिकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती तिथे व्यक्त होतीये। बातमी पोर्तुगलची शनिवारी लिस्बनमधल्या सर्वात मोठ्या लसीकरण केंद्रात 12 वर्षांखालच्या मुलांचं लसीकरण व्हायला सुरुवात झाली आहे। पहिल्या वीकेंडला देशभरातल्या 61,000 मुलांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली। पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 ते 17 वयोगटातील 90% पेक्षा जास्त मुलांना लस मिळाली आहे। त्यात पुढच्या लसीकरणाचा क्रम वयानुसार असेल। सगळ्यात लहान वयोगटातल्या मुलांना आधी लस दिली जाते। ताज्या आकडेवारीनुसार पोर्तुगल हे आधीच जगातील सर्वात जास्त लसीकरण केलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे आणि 89% नागरिक कोविड-19 विरुद्ध पूर्णपणे सुरक्षित आहेत। ग्रीस, इटली, स्पेन, हंगेरी आणि फ्रान्स या देशांनीही लहान मुलांना लसीकरण कार्यक्रमाचा आता आणखीन त्याची व्याप्ती वाढवण्याचं ठरवलेलं आहे। स्पेनमध्ये बुधवारी 5 ते 11 वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली। क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या संसर्गापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी स्पेन सरकारनं पावलं उचलली आहेत। फायझरद्वारे बनवलेल्या लसीला इथल्या नियामकांनी गेल्या महिन्यात मान्यता दिली आणि ग्रीस, इटली आणि इतर काही युरोपियन युनियन राष्ट्रांनी लहान मुलांच्या लसीकरणाच्या दृष्टीनं आता गंभीररित्या पावलं उचलायला सुरुवात केली आणि त्याची अंमलबजावणी आता होताना दिसते आहे। इथे पालकांची परवानगी ही लस घेताना अत्यंत महत्त्वाची ठरते आहे। इटलीची बातमी आपण बघतोय कारण तिथे देखील बुधवारी 5 ते 11 वयोगटातल्या मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं। संक्रमण वाढतं ओमायक्रॉनचं आणि त्याच्यामुळे लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीनं इटालियन नागरिकांना हे आवाहन करण्यात येत आहे। रोममध्ये स्थानिक आरोग्य अधिकारी मुलांसाठी संग्रहालयातही लसीकरणाचं व्यवस्थापन करतायत। लसीकरणाचा अनुभव लहान मुलांसाठी मनोरंजक बनवण्याचा इथे प्रयत्न होताना दिसतोय। लॅक्झिओ प्रदेशात सुमारे 1000 मुलांचं लसीकरण झालं। 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 85% लोकसंख्येचं लसीकरण इटलीत आतापर्यंत झालेलं आहे। 12 ते 19 वयोगटातल्या लसीकरणाचा दर सर्व गटांपेक्षा कमी आहे। आकडेवारीनुसार तो जवळपास 70% इतका आहे अशी माहिती कळतेय। हंगेरीतही 5 ते 11 वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू झालं। युरोपियन युनियननं क्रिसमसच्या सुट्टीच्या हंगामाआधी ओमायक्रॉनच्या प्रसाराला रोखण्याच्या दृष्टीनं लसीकरण वाढवण्याचं आवाहन केलं आणि त्याचमुळे 5 ते 11 वयोगटातल्या मुलांना लसीच्या वापरासाठी फायझरद्वारे बनवलेल्या लसीला इथल्या नियामकांनी देखील परवानगी दिली आणि त्यामुळे इथे देखील आता लस दिली जाते। 5 ते 11 वयोगटातील एकूण 70,000 मुलांना पहिल्या फेरीत ही लस दिली जाणार आहे। या आठवड्याच्या अखेरीला कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्यासाठी असलेलं पात्रता वय कमी करण्याच्या योजनेविरोधात क्रोएशियाची राजधानी जाग्रेबमधल्या सरकारी मुख्यालयासमोर बुधवारी शेकडो नागरिकांनी निषेधात आंदोलन केलं। पालकांचं म्हणणं आहे, आमच्या मुलांना मारू नका, आम्ही तुम्हाला आमची मुलं देणार नाही, अशा तीव्र शब्दात ते आंदोलनाद्वारे आपल्या भूमिका मांडताना दिसत आहेत। आमची मुलं आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहेत आणि त्यामुळे लसीकरण न करून घेण्याचा त्यांना अधिकार आहे, असं या आंदोलकांचं म्हणणं आहे। युरोपियन युनियननं सांगितलेल्या प्रमाणे इथल्या देशातल्या मुलांसाठी लस ऐच्छिक आहे आणि त्यांना पालकांच्या परवानगीची आवश्यकता आहे। ओमायक्रॉनचा झपाट्यानं होणारा प्रसार लक्षात घेता इथल्या नेदरलँड सरकारनं संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू केलाय। पंतप्रधान मार्क रुटे यांनी शाळा, विद्यापीठं आणि सगळ्या ज्या अत्यावश्यक सेवेत नसलेली जी दुकानं आहेत अशा सगळी दुकानं, बार, रेस्टॉरंट्स रविवारपासून 14 जानेवारीपर्यंत बंद राहतील अशी घोषणा केली आहे। नेदरलँड्समधून उद्यापासून पुन्हा लॉकडाऊन केलं जाणार आहे। क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक असणार आहेत। आत्ताची परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर 5व्या लाटेची भीती इथे व्यक्त होते।
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं लागू केलेल्या नवीन निर्बंधांच्या निषेधात शनिवारी हजारो नागरिकांनी पॅरिस आणि फ्रान्समधल्या इतर शहरात रस्त्यांवर असे मोर्चे काढले. लस पासच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ओमायक्रॉनचा प्रसार वाढतोय त्यामुळे सरकारनं रेस्टॉरंट, कॅफे आणि सार्वजनिक आस्थापनांमध्ये प्रवेश करण्यासाठी लसीकरणाचा पुरावा आवश्यक असल्याचं पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी म्हटलंय. त्यांनी ते शुक्रवारी ही बाब स्पष्ट केली. जानेवारीपासून लसीकरणाचा पुरावा दाखवणं आवश्यक आहे. केवळ नकारात्मक कोविड चाचणी यासाठी पुरेशी नाही आणि हे विधेयक आता संसदेच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. बुधवारपासून 5 ते 11 वयोगटातल्या मुलांना लस देण्याला देखील सुरुवात केली जाईल असं फ्रान्सचे आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वेरान यांनी जाहीर केलंय. 30 जानेवारीपर्यंत आरोग्य सेवेतले कर्मचारी आणि अग्निशमन दलातल्या कर्मचाऱ्यांना तिसरा डोस घेणं अनिवार्य असल्याचं वेरन यांनी म्हटलंय. ओमायक्रॉन व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारनं आखलेल्या नवीन उपायांविरोधात युनायटेड फॉर फ्रीडम या मोर्चाचं आयोजन लंडनमध्ये करण्यात आलं होतं. यात शनिवारी मध्य लंडनच्या रस्त्यांवर सुमारे 5,000 नागरिक रस्त्यावर उतरले. व्हॅक्सिन पासपोर्टमुळे आमच्या स्वातंत्र्यावर निर्बंध येतात, त्यामुळे याची सक्ती करू नका अशी मागणी आंदोलकांनी केली. ब्रिटन आणि इतर राष्ट्र लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यावर आता भर देतात. लसीचे 2 डोस ओमायक्रॉन विरोधात कमी प्रभावी ठरत असल्याची माहिती अहवालातून येते, पण त्यामुळे निदान हे 2 लस घेऊन व्हावेत यासाठी इथे सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. बघूयात इतरही बातम्या. LGBT समुदायाचे संरक्षण करणारे प्रादेशिक कायदे रद्द करण्याच्या हालचालींविरोधात माद्रिदमध्ये शेकडो लोकांनी निषेध केला. राजधानीच्या प्रादेशिक भागामध्ये संसदेत लैंगिक विविधतेवर चर्चा करण्याच्या आणि तिथल्या सगळ्या थेरपीजवर बंदी घालण्याच्या केंद्राच्या हक्कांचं संरक्षण करणारे कायदे रद्द करण्याबद्दल तिथल्या पक्षानं दाखल केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्याच्या 1 दिवस आधीच ही रॅली काढून निषेध नोंदवण्यात आला. 40 वर्षांपेक्षा जास्त काळातील लोकशाहीला हा पहिला धक्का असेल अशा प्रतिक्रिया तिथून मिळत आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवा सामाजिक सुरक्षेत विलीन करण्याचं विधेयक पेरू सरकार आणणार आहे आणि या विधेयकाचा निषेध करण्यासाठी पेरू देशात हजारो डॉक्टर्स बुधवारी संपावर गेले. हे विधेयक संसदेनं मंजूर केलं तर प्रस्तावित कायद्याअंतर्गत आरोग्य मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा या वैद्यकीय सेवांसाठीचा निधी आरोग्य मंत्रालयाकडे सुपूर्द केला जाईल. आरोग्य मंत्रालयाचं वार्षिक बजेट सध्या संरक्षित आहे आणि आरोग्य सेवा व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी ते वापरलं जाऊ शकत नाही. आमचा निधी त्यांना आरोग्य मंत्रालयाला द्यायचा असा आरोप करत ही निदर्शनं डॉक्टर्सनी केली आहेत. हे विधेयक पारित करण्यासाठी अध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांनी सर्वोच्च प्राधान्य दिल्याची तिथे चर्चा आहे. डेमोक्रेटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियामधील भयंकर मानवाधिकार परिस्थिती आणि शांतता आणि सुरक्षा, त्याचबरोबर या सगळ्याचे नेमके काय परिणाम होतात यावर सर्व सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी पाठिंबा देण्याचं ब्रिटनला तिथे आवाहन करण्यात आलं. एस्टोनिया, फ्रान्स, आयर्लंड, जपान, नॉर्वे, त्याचबरोबर ब्रिटन आणि अमेरिका यांनी हे आवाहन अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी दिलेल्या संयुक्त निवेदनातून यावेळी करण्यात आलं. रशियाच्या लष्करी विमानाद्वारे अफगाणिस्तानला मदतीचा हात पुढे करण्यात आला, कारण शनिवारी काही मदत तिथे पोहोचवण्यात आली. तसंच याच विमानाद्वारे अफगाणिस्तानमधून 200 रशियन नागरिक आणि अफगाणी विद्यार्थ्यांना रशियात आणण्यात आल्याची माहिती इथल्या संरक्षण विभागानं दिली. ताजिकिस्तान आणि किर्गिस्तानमधून थांबून त्यानंतर विमान आता मॉस्कोकडे रवाना होईल. इटलीच्या तुरीन शहरात 2 क्रेन कोसळल्या, त्यात 3 बांधकाम कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला. एक नागरिक जखमी झाल्याची माहिती अग्निशमन विभागानं दिली. 2 कर्मचाऱ्यांना जागीच मृत्यू झाला, तर हॉस्पिटलमध्ये नेताना आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. चीनमध्ये शनिवारी पूर्वेकडच्या हुबई प्रांतात द्रुतगती मार्ग कोसळला, त्यामुळे 3घांचा मृत्यू झाला. दुपारी 3 वाजता घडलेल्या या दुर्घटनेत 7 जणांना वाहनातून बाहेर काढावं लागलं. यावेळी 3घांचा मृत्यू झालाय, 4 जण जखमी झालेत अशी माहिती सुनुहा वृत्तसंस्थेनं दिली आहे. एक्सप्रेसवे कोसळण्याच्या कारणाचा आता अधिकारी तपास करतात. बातमी पाकिस्तानमधली, कारण इथे सांडपाणी व्यवस्थेत असलेल्या एका शक्तिशाली गॅस स्फोटात शनिवारी किमान 10 जणांचा मृत्यू झाला, 13 जण जखमी झालेत. कराची बंदर शहरातल्या शेरशाह शेजारच्या एका बँकेच्या, जिथे ही बँक आहे त्या इमारतीच्या खाली असलेल्या गटारात कशानं पेट घेतला आणि त्याच्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती पोलीस प्रवक्ते सोहेल जोखियो यांनी दिली आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, पण स्फोटक तज्ज्ञांच्या या विभागाच्या पथकाला इथे बोलवण्यात आलेलं आहे आणि किमान 3घांची प्रकृती यात गंभीर आहे अशी माहिती ट्रॉमा सेंटरमधल्या डॉक्टर साबीर मेमन यांनी दिली आहे. अनेक जखमींना अतिदक्षता विभागात पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. स्फोटामुळे जवळपासच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्यात आणि जवळपास उभ्या असलेल्या वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शहरातल्या सांडपाणी वाहिन्यांवर कॉन्क्रीटचं बांधकाम करून त्या बेकायदेशीरपणे झाकण्यात आल्याचा आरोप इथे होतो आहे.
बातमी आहे, जपानची ओसाकामध्ये झालेल्या संशयित आगीतल्या बळींना श्रद्धांजली अर्पण केली जाते. इथे नागरिक फुलं वाहतात. प्रार्थना म्हणून इथे आदरांजली वाहण्यासाठी गर्दी होताना दिसते. शुक्रवारी इथे 8 मजली इमारतीतील 4थ्या मजल्यावर एका विभागात आग पसरली आणि 24 जणांचा यामध्ये अंत ओढवला. नेब्रास्का, आयोवा आणि मिनेसोटा परिसरात चक्रीवादळामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. पूर्व आयोवा भागात एक सेमी ट्रेलर जोराच्या वाऱ्यानं धडकला आणि एका बाजूला कलंडला. त्यात चालकाचा मृत्यू ओढवला. आयोवा राज्याच्या गस्ती पथकाने याबद्दलची माहिती दिली. नेब्रास्का आणि आयोवामध्ये विखुरलेल्या मैदानी राज्या या विखुरलेल्या सगळ्या प्रदेशात बुधवारी 20हून अधिक ठिकाणी चक्रीवादळ धडकलं. मिशिगन, विस्कॉन्सिन, आयोवा आणि कॅन्ससमध्ये गुरुवारी सकाळी 4 लाखहून अधिक घरं आणि दुकानांमध्ये वीज पुरवठा खंडित होता. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण बघणार आहोत जगाच्या पाठीवर काय घडतंय. त्यातली सुरुवातीची बातमी आहे, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना शनिवारी असिसी इथल्या फ्रान्सिस्कन भिक्षूंच्या आदेशानं संत फ्रान्सिस यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा लॅम्प ऑफ पीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुटेरस यांच्या वतीनं अन्न आणि कृषी संघटनेचे महासंचालक क्यू डोंग्यू यांनी हा लॅम्प ऑफ पीस पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार याआधी कोलंबियाचे माजी राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन्युएल सॅन्टोस आणि जर्मनीच्या माजी चान्सलर अँगेला मर्कल यांना देण्यात आला आहे. ब्राझीलमध्ये शनिवारी सांताक्लॉजचं आगमन कसं झालं याची दृश्य सध्या आपण बघतोय. पर्वतावरून हा ख्रिसमसच्या धूम तिथे सुरू झालेली आहे आणि तिथे सांताक्लॉज असा उतरला. ख्रिसमससाठी 1912 सालच्या ऐतिहासिक केबल कारला इथे खास सजवण्यात आलं आहे. इथे स्लेज थीम असलेल्या केबल कारमधून जाताना सांताना मुलांची इच्छापत्र स्वीकारली आणि त्यांना भेटवस्तू देखील दिल्या. शुगरलोफ आणि माउंटन इथे ख्रिसमसचा उत्सव देखील साजरा झाला. मुलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील इथे करण्यात आलं होतं. नाटक, कथाकथन आणि ख्रिसमस कार्यशाळेचा यात समावेश होता. बातमी मेक्सिकोमधली, इथे झोकालो स्क्वेअरवर ख्रिसमस साजरा केला जातोय. कोविड-19 निर्बंध शिथिल केल्यानंतर 2 वर्षांनंतर हा उत्सव आता साजरा होतोय. पारंपरिक बर्फाच्या रिंगऐवजी मेक्सिकन नागरिकांनी फेरिस व्हील आणि मेरीगो राऊंड त्याचबरोबर रोलर कोस्टरचा आनंद घेतला. इथे बनावट बर्फापासून तयार करण्यानं जंगल साकारण्यात आलं होतं आणि मुलांसाठी 15 फूट उंच अशी बर्फाची स्लाईडही तयार करण्यात आली आहे. मेक्सिकोच्या पारंपरिक उत्सवाला आता सुरुवात झाली आहे. नागरिक इथे या ख्रिसमस फेअरचा आनंद घेताना दिसत आहेत. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आता आपण इथे संपतोय. जाताना महत्त्वाची आठवण, जगभरातला आढावा आपण घेतला. ओमायक्रॉनचं संकट अजूनही कायम आहे आपण बघतोय, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरू ठेवा. त्याचबरोबर आमच्या या सगळ्या बुलेटिन तर तुम्ही बघताच, पण हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोक.